जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। पिंपळगाव रेणुकाई येथील एका नामांकित मिठाई दुकानातील खाद्यपदार्थांमध्ये वारंवार अळ्या आढळून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नुकत्याच एका नागरिकाने घेतलेल्या बदाम शेक मध्ये थेट अळ्या दिसून आल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे। नागरिक आता संबंधित दुकानावर कठोर कारवाईची मागणी करत आहे। भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे खाद्य सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गावातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानात विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये अळ्या आढळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। नुकत्याच घडलेल्या घटनेत कृष्णा बेराड यांनी दुकानातून बदाम शेक खरेदी केला होता, मात्र शेक पीत असताना त्यामध्ये अळ्या दिसून आल्याने त्यांना मोठा धक्का बसला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी दुकानाकडे धाव घेत संताप व्यक्त केला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही पेढे आणि इतर मिठाईमध्ये अळ्या निघाल्याच्या घटना समोर आल्या होत्या, मात्र तरी देखील संबंधित दुकानावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे अनेक खाद्यपदार्थावर एक्सपायरी डेट नसल्याचेही समोर आले आहे। दुकानातील स्वच्छतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागावरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे। नागरिकांनी तत्काळ तपासणी करून संबंधित दुकानावर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। ऐसा मत करना तेरा पहले भी बीच में भी वैसा होता था। हे काय खरेदी केलं? मी आता आपलं बदाम शेक घेतला, त्यात म्हणलं घरी खाऊ, घरी नेल्याच्या नंतर ते 4 अळ्या निघल्या। या अगोदर बी या दुकानात पेढ्यात बी अळ्या निघल्या। डॉक्टर रेलगावचं कोणतरी हे होतं, नितीन मिसाळ, त्यांना ते परसदासाठी नेलं होतं वाटाले पेढा त्याच्यात पण निघलं होतं। आणि अन्न भेसळवाल्याने याच्यावर काय जी कारवाई करायची ती करावी, आणि सर्वसामान्याची जे समजा जीवन आणि काहीतरी होईल ते दुकानदार जबाबदार राहील। स्वच्छते संदर्भात प्रश्न मला तर असं वाटतं आता थोडे ताज्या माला जरी असं आळा निघतात, बाकी एक्सपायर भी शकते त्याच्यानं 100%। तुम्हारा क्या कहना है भाई इसमें? फिर उसमें मेरा को कहना है इसमें ये ना वो बादाम के छिलके, वो आप आँख खोल के देख सकते हैं, अभी उसमें छिलके रहते, वो बादाम के छिलके है, दूसरा कुछ नहीं है। रामराजे, तुम्ही चेक केलं त्या संदर्भात तुम्हाला काय आढळलं? 100% आळ्याच आहे ना, दुसरं किती जणांनी पाहिलं आळा? आपण काय करू, तोंड आहे तिला, काळं तोंड आहे समोर। एक काम करू आपण, बारीक आळा इकडे शेजारच्या पिकांमधून आता चेक करू आपण लगेच, चला, कारण तिने चेक करणं गरजेचं आहे। चला चला, अरे मेरे पास, मैं क्या बोल रहा हूँ, मेरे पास दूसरी पड़ी है। चला चला तिकडे। तेरे पास से दूसरा देखो ना तुम। पिंपळगाव रेणुकाईतील या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आता अन्न व औषध प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार।